धाराशिवमधून एक महत्त्वाची बातमी। धाराशिवच्या भूम तालुक्यात वृद्धाचं अपहरण, सख्या पुतण्यानंच अपहरण केल्याची माहिती समोर आली। अपहरण करून जबरदस्ती जमीन खरेदी केल्याचा प्रकार। वृद्धाला डांबून ठेवत दमदाटी करत मारहाण केली गेलेली आहे। त्यानंतर दबावाखाली त्याच्या नावावरील 6.5 एकर जमीन जबरदस्तीनं खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात शेतकरी सहबुद्दीन सय्यद यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस तक्रार स्वीकारत नसल्याचा आरोपही सय्यद यांनी केलेला आहे। अपहरणाच्या या घटनेनंतर भूम तालुक्यात खळबळ उडाली आहे। हे आमच्या गावातील शाबुद्दीन उमराव सय्यद हा शेतामध्ये एकटा राहतो। त्याचं लग्न झालेलं नाही। त्याला एक पुतण्या होता। त्यांच्या दोन्ही भावांमधलं कोर्टामध्ये भांडण चालू होतं। त्यांचं कोर्टामध्ये वादग्रस्त प्रकार असताना कोर्टातला सेशन कोर्टाचा निकाल शाबुद्दीन सय्यद यांच्या बाजूने लागला। त्याच्या मनामध्ये राग धरून त्या वैमनस्यामधून त्यांनी त्याच्या संबंधित मित्रांना सुपारी देऊन आणि माहिती पुरवून त्याला रात्रीला त्याचं अपहरण केलं। अपहरण करून त्याला 15-20 दिवस डांबून ठेवलं, त्याचं मारहाण केली, जीव मारण्याची धमकी दिली। शाबुद्दीन उमराव सय्यद याच्या नावावर जमीन होती। हो आणि शौकत कचरू सय्यद यांनी सुपारी देऊन माझी जमीन बळकवण्यासाठी इथून मला गुंड लोक लावून उचलून नेलं। कोण आहे ती उचलून नेणार? त्याची दोस्त आहे शौकतची। शोकत कोण आहे तुमचा? शौकत आमचा पत्नी। हा हो हा त्याचे कुत्र कोर्टात भांडण होतं आमचं जिमनी बद्दल। हा ते निकाल माझ्यावर लागला। हो निकाल लागल्यावर त्यांनी मनात राग धरून 5-6 लोकांना सुपारी देऊन त्यांनी मला इथून उचलून नेलं। हो रानात नाही शेड मधलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।